शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण. आमगाव तालुक्यातील गोरठा येथील घटना. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरठा या गावातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी धैर्य मनोज मिश्रा वय 9 वर्ष या चिमुकल्या मुलाला त्यांच्या शाळेतील शिक्षिका शोभा गिरडकर यांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्याचे विद्यार्थ्याने आपल्या पालकास सांगितले. पालकांनी आमगाव पोलीस स्टेशन गाठून संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. शाळेतील मुख्याध्यापकाने संबंधित घटनेची दखल घेतली नाही. धैर्य हा दुपारच्या सुट्टीमध्ये वॉशरूमला जात असताना त्याच्या मित्राने त्याच्याजवळ लॉलीपॉप घेतला होता. लॉलीपॉपला ग्रामीण भाषेमध्ये चुपरी म्हणतात. धैर्य आपल्या मित्राकडून माझी चुपरी मला दे असे म्हटले. हे शब्द एका मुलीने ऐकले. त्या मुलीला वाटलं शोभा गिरडकर मॅडमला त्यांनी चुपरी म्हटलं आहे. त्या विद्यार्थिनींनी मॅडमला सांगितलं. मॅडमनी धैर्य याला बोलावून बेदम मारहाण केली. सायंकाळी जेव्हा धैर्यची आई घरी आली आणि तिच्या मोठ्या मुलांनी धैर्यला मारहाण झाल्याचे सांगितले, त्यावेळी ती संतापली आणि तिने लगेच दुसऱ्या दिवशी आमगाव पोलीस स्टेशन गाठून संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. धैर्यचे मनोबल आता तुटले असून शाळेच्या नावाने तो भयभीत झाला आहे. आता या संबंधित शिक्षिकेवर राईट टू एज्युकेशन अंतर्गत शिक्षण विभाग पोलीस तक्रार झाल्यानंतर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझा मुलगा 5वी क्लासमध्ये आहे. त्याची गलती नाही होती तरी मॅडमनं खूप मारला, त्याला बेहोश पडतलं मारला. तर आम्ही कंप्लेंट केलेली आहे. आमची कंप्लेंट रद्द झाली आहे. मी याच्यासाठी ॲक्शन उचलले की आज माझा मुलगा शपथ झाले की सकाळी दुसऱ्या मुलाही शपथ नाही झाल्या पाहिजे म्हणून आज मी हे सवाल उचलले. आता पोलिसांनी कारवाई आपली चालू केलेली आहे.